पशुपालक बांधवांनो नमस्कार। या ठिकाणी आपण गेट ओलांडून आतमध्ये येताच आपल्याला भव्य दिव्य अशा पद्धतीचं एक मोठं शेड आपल्याला पाहायला मिळालं। मित्रांनो, हे आहे कळमांबा या गावामधील इंगळे साहेबांचं शेड। या ठिकाणी दुभत्या गायींना बांधण्यात येतं। खाली आपल्याला मॅट अंतरलेले दिसतात आणि आत्ताच गोठा पूर्णपणे स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आपल्याला जे पुढचं प्रांगण दिसत आहे शेतकरी मित्रांनो, त्या ठिकाणी पूर्ण ज्या गायी आहेत त्या झाडाखाली उभा राहिलेल्या आहेत आणि जवळपास 10 ते 12 गायी त्या ठिकाणी रिकाम्या प्रांगणात सोडलेल्या आहेत। त्या ठिकाणी आपले जे फार्मर आहेत ते कडबाकुटी करत आहेत आणि हे जे छोटे वासर आहेत यांच्यासाठी एक स्पेशल निवारा आहे, स्पेशल कप्पा आहे। या ठिकाणी मित्रांनो आपल्याला अशा पद्धतीचं नियोजन पाहून खूप छान वाटलं, कारण की असं स्पेशल दुभत्या जनावरांचे, गाभण जनावरांचे आणि वासरांचे कप्पे, त्यासोबतच त्यांना खायला टाकण्यात येणाऱ्या गोष्टी या सगळ्या वेगवेगळ्या असल्या म्हणजे आपल्याला नियोजन करायला सोपं पडतं आणि ज्याचं ते त्याच्या पद्धतीनं जनावरं चारा वगैरे खातात, पाणी वगैरे पितात, त्याच्यामुळं आपलं जे नियोजन आहे ते परफेक्ट राहतं। या ठिकाणी मित्रांनो सोयाबीनचा जो भुसा आहे त्यासाठीचं स्टोरेज होतं आणि जे बैल आहेत मित्रांनो, या ठिकाणी बैलांना चारा आणण्यासाठी बैलांचा वापर केला जातो। इथं कडबाकुट्टी कट केल्या जाते आणि या ठिकाणी संपूर्ण जे जनावरं आहेत इथं पण गेट आहे, आतमध्ये निवांत पद्धतीने फिरतात, आराम करतात आणि व्यायाम पण करतात। तर या गोष्टीमुळे मित्रांनो आजार आणि जे काही प्रॉब्लेम आहेत ते आपल्या गोठ्यावर येत नाहीत। आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच, धन्यवाद।